नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲग्री मराठी अपडेटवरती। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून BSc ॲग्री ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल। व विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून BSc ॲग्री ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत BSc ॲग्रिकल्चर कॅप राऊंड 1चा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले आहेत, पण कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर आता पुढे काय करायचे आहे? फ्रीज करायचे आहे का, फ्लोट करायचे आहे का, की रिफ्यूज करायचे, याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज या तिन्ही पर्यायाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया फ्रीज म्हणजे काय। समजा तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये तुमच्या पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर उदाहरणार्थ आपण बघूया, तुम्हाला कॉलेज A मिळाले आणि तुम्हाला ते कॉलेज खूप आवडले असेल, तर तुम्हाला असं वाटते की मला हेच कॉलेज पाहिजे आणि मला आता पुढील राऊंडमध्ये जायचे नाही, माझे ॲडमिशन याच कॉलेजमध्ये फायनल करायचे आहे। अशावेळी तुम्ही फ्रीज हा पर्याय निवडू शकता। म्हणजेच मिळालेले कॉलेज आवडले असेल, तेच फायनल करायचे असेल तर फ्रीज हा पर्याय निवडू शकता। फ्रीज केल्यानंतर तुम्ही पुढील राऊंडमध्ये हाय प्रेफरन्ससाठी विचारात घेतले जाणार नाही। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज पूर्णपणे पसंत आहे आणि त्यापेक्षा दुसरे कॉलेज नको आहे, त्यांनी फ्रीज करण्याचा विचार करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय, फ्रीज म्हणजे मला हेच कॉलेज पाहिजे आहे आणि माझे ॲडमिशन याच कॉलेजमध्ये फायनल करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज हा पर्याय निवडू शकता। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचे आहे, कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला फ्रीज हा पर्याय निवडता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फ्लोट म्हणजे काय याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। समजा तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये कॉलेज B मिळाले आहे, तुम्हाला कॉलेज B वाईट वाटत नाही, परंतु तुम्ही ते कॉलेज सध्या स्वीकारायला तयार आहात, पण तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये कॉलेज Bच्या वर अजून काही चांगली किंवा जास्ती पसंतीचे कॉलेज आहे। तुम्हाला असं वाटते की कॉलेज B मला चालेल, पण माझ्या वरच्या प्रेफरन्समधील कॉलेज पुढील राऊंडमध्ये मिळाले तर आणखी चांगले होईल, अशावेळी फ्लोट पर्याय उपयोगी ठरतो। फ्लोट म्हणजे तुम्ही राऊंड 1मध्ये मिळालेले कॉलेज सध्या स्वीकारता, पण त्याच्यावेळी तुम्हाला हाय प्रेफरन्समधील कॉलेज मिळते का हे पुढील राऊंडमध्ये पाहता। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ आपण बघूया, तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेज A, तसेच कॉलेज B, कॉलेज C आणि कॉलेज D अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स दिला असाल आणि कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कॉलेज C मिळाले असेल, तर तुम्हाला कॉलेज C चालत आहे, पण तुमची पहिली आणि दुसरी प्रेफरन्स म्हणजेच कॉलेज A आणि कॉलेज B अजून मिळाली नाही, म्हणून तुम्ही फ्लोट केल्या पुढील राऊंडमध्ये तुमचा हाय प्रेफरन्सच्या कॉलेजचा विचार केला जाऊ शकतो। जर पुढील राऊंडमध्ये कॉलेज B मिळाले तर तुम्हाला हाय प्रेफरन्सने नवीन कॉलेज मिळेल, आणि जर हाय प्रेफरन्सचे कॉलेज मिळाले नाही तर आधीचे कॉलेज C कायम राहते। म्हणून फ्लोटचा अर्थ असा होतो की आत्ताचे कॉलेज मला चालेल, पण यापेक्षा वरच्या प्रेफरन्सचे कॉलेज मिळते का ते पुढील राऊंडमध्ये पाहायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत फ्लोट म्हणजे काय। मिळालेले कॉलेज ठेवायचे आणि त्यापेक्षा वरचे प्रेफरन्स मिळते का ते पाहायचे, याला फ्लोट असे म्हणतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिफ्यूज म्हणजे काय याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। समजा तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये कॉलेज मिळाले, पण तुम्हाला ते कॉलेज अजिबात पसंत नाही आणि तुम्हाला असे वाटते मला हे कॉलेज नको, मला पुढील राऊंडमध्ये आणखी चांगले कॉलेज मिळण्याची प्रयत्न करायचा आहे, अशावेळी तुम्ही रिफ्यूज पर्याय निवडू शकता। त्यानंतर पुढील राऊंडसाठी तुमच्या पसंतीनुसार प्रेफरन्स लिस्ट देता येते। उदाहरणार्थ, तुम्हाला राऊंड 1मध्ये कॉलेज D मिळाले आहे, पण तुम्हाला कॉलेज D नको आहे, तर तुम्हाला कॉलेज A किंवा कॉलेज B सारखे वरचे प्रेफरन्स मिळायचे आहेत, म्हणून तुम्ही रिफ्यूज करून पुढील राऊंडमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, रिफ्यूज करायला तुम्हाला कॉलेजला जाणे आवश्यक नाही, तुम्ही तुमच्या लॉगिनमधून रिफ्यूज हा पर्याय क्लिक करून कॉलेज रिफ्यूज करू शकता। रिफ्यूज केलेले कॉलेज पुढील राऊंडमध्ये पुन्हा प्रेफरन्स लिस्टमध्ये देता येऊ शकते। म्हणजेच रिफ्यूज केले म्हणजे ते कॉलेज कायमचे बंद झाले असे नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण सोप्या भाषेत समजून घेऊया रिफ्यूज म्हणजे काय।
मला मिळालेले कॉलेज नको आहे, मी ते स्वीकारणार नाही आणि पुढील राऊंडमध्ये चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीज फ्लोट किंवा रिफ्यूज यापैकी कोणता पर्याय निवडायचा आहे हे तुमच्या मिळालेल्या कॉलेज आणि तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे. तुमची प्रेफरन्स लिस्ट, मिळालेले कॉलेज आणि पुढील राऊंडसाठी तुमची अपेक्षा काय आहे हे पाहून निर्णय घ्या. आणि अशाच प्रकारे BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2026-27 संदर्भातील महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कृषी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.